काहीच मला उत्तर दिलं नाही. म्हणजे झालं चांगलं काम केलं असं असते. शेतकऱ्यांना मार्केट कुठेतरी कुठेच नाही राहते. नाही मला तर वाटतं की ह्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रॉपर्टी व्हायला पाहिजे. आणि हे अधिकारी सर्व शेतकऱ्याला सर्व भ्रष्टाचार करून त्यांना प्रकल्प अर्धा यांनी खाल्लेला आहे. शेतकरी खलास केले, शेतकरी खलास केले. शेतकऱ्याला मरला बाबा प्रश्न सांगा. माझ्या वडिलांवर अन्याय केला या साहेबांनी. माझ्या वडिलांनी मरायची पाळी आणली. माझ्या वडिलांना मरायची पाळी आणली या साहेबांनी. यांच्याकडे मला आत्महत्या करायची पाळी आली. या साहेबांनी मला 2 लाखाची मागणी केली. कारवाई कधी करणार? मेल्यावर माझे वडील मरणार आहेत का आता? माझे वडील मरणार आहेत का या साहेबांना? तुम्हाला काय सांगा साहेब? 24 तारखेपासून 2024 मध्ये या महिन्यामध्ये पत्र दिलेलं आहे त्याने. यावेळेस पासून कधी भांडू मेल्यावर कधी न्याय भेटेन आम्हाला. कधी न्याय भेटेन मेल्यावर आम्हाला. कधी न्याय भेटेन चर्चा करू आपण. अशा चर्चा साहेब सोबत होते त्या दिवशी चर्चा केली होती साहेब. केली काय नाही पर्याय म्हणजे पूर्ण शेती क्षेत्रात आहे. या हरामखोरांनी 2 लाखाची मागणी केली. या सरकार त्याने पैसा देते तरी बी पगार देत तरी त्यांनी 2 लाखाची मागणी केली. वंजारी साहेब 2 वर्षापासून ते न्याय देऊन राहिले. साहेबांना 2 लाखाची मागणी केली होती. 2 लाख देताना आम्ही लिगल मध्ये जे आहे ते घेतो, अनलिगल मध्ये ते बी घेतो. लोकांच्या ज्याच्या क्षेत्रामध्ये काहीच नाही त्याच्या क्षेत्रातलं घेतलं माझ्या क्षेत्रात. आजपर्यंत मी 2004 महिन्याच्या अगोदर मी उपोषण केलं होतं. आणि मला माझ्या शेतात काही झाडं हे बोरवेल आणि काही पाईपलाईन जे काही सत्य होती ते संयुक्त मोजणीत न घेतल्यामुळे माझी तक्रार चालू आहे. आणि यांनी मला 2 लाख रुपयाची मागणी केली होती. मी त्यांना पैसे दिले नाही म्हणून यांनी मला वंचित ठेवलेलं आहे. आपल्या कुठली शेती कुठल्या शिवारामध्ये आहे? इसापूर शिवारात, नांदुरा तालुका इसापूर शिवारात शेती माझी आहे. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. 3 एकर शेतीमध्ये काही सर्व असल्यावरही यांनी काही घेतलेलं नाही. म्हणून आता मी किती दिवस तरी यांच्याशी भांडणार आणि पत्रव्यवहार करून राहिलो तरी मला उत्तर मिळालं नाही आणि मला न्याय मिळाला नाही. म्हणून मी आत्मदान करीत आहे. आणि मागितले होते पैसे भरणे साहेब आणि वंजारी साहेब यांनी पैशाची मागणी केली होती शेतात बाजूनं जाऊन. मग मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या इकडे नाही आहे, काही ना काही सवलत देसान तर थोड्या वेळात काहीतरी मी थोडेफार तरी देईल. पण ते म्हणत नाही आज किंवा उद्या या 2 दिवसात पैसे देत असले तर माझ्याकडे या, नाही तर आम्ही काय करायचं ते नंतर करू. आता तुमची काय मागणी आहे? आता माझ्या शेतात सगळं काही आहे. हे जे मारले नोंदी घेण्यात यावी म्हणून मला समाधान होईल किंवा काहीतरी माझ्या घराचा उदरनिर्वाह होईल. म्हणून मी यांना मागणी हेच करतो वारंवार की बा माझ्या शेतात काही असून ते घेतलेलं पाहिजे आणि माझ्या मनाची समाधानी व्हायला पाहिजे. आता तुमची बैठक झाली, काय त्याच्यात काय तोडगा निघाला? आता यांनी सांगितले बा आम्ही पत्र देतो. पत्र दिल्यानंतर हे काय होतील ते कलेक्टर साहेबाकडे पाठवतो. मग आता कलेक्टर साहेबांनी पत्र कधी काढायचं कधी न्याय द्यायचा हे आता आम्हाला काय समजणार आहे. मग आम्ही आता यांच्यावर किती दिवस तरी भांडणार, किती दिवस तरी थांबणार. मी आता कंटाळून गेलेला आहे. नाहीतरी माझी शेती डुबलेली आहे. मला काही मिळणारच नाही. माझं घर वंचित राहिलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न असा की बा उदरनिर्वाह कोण्या तऱ्हेनं करणार. म्हणून मी आत्महत्या करायचा तयारीतच आहे. आणि आत्महत्या करणार म्हणजे करणार. कायद्याला जबाबदार कोण आहे? कायद्याला जबाबदार म्हणजे प्रशासनच राहील. आणि भरणे साहेब आणि वंजारी साहेब आणि एमाजी साहेब हे 3 साहेब संयुक्त मोजणीला होते म्हणून हेच जबाबदार राहतील अशी माझी विनंती याच्याकडे असून आणि मी आत्महत्या करणार म्हणजे करणार. ओके.